गोंदिया येथील गोविंदपूर भागातील बारदाना कारखान्यासह अन्य 2 गोडाऊनला आग लागल्याची घटना घडली आणि यामध्ये प्लास्टिक बारदाना कारखाना, गुडाखू फॅक्टरी आणि मित्तल ट्रेडर्स यांच्या गोडाऊनला भीषण आग लागल्याची माहिती मिळतेय। देवेंद्र रहांगडाले आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। देवेंद्र, मोठी आग लागल्याचं कळतंय, किती नुकसान झालंय आणि या कारखान्यांमध्ये कोणी अडकलंय का, काय अपडेट्स आहेत? निश्चितपणे प्रज्ञा, गोंदिया शहरातील जो गोविंदपूर भाग आहे त्या परिसरामध्ये वेगवेगळ्या जे कंपन्या आहेत त्यांचे गोडाऊन त्या ठिकाणी आहेत आणि अशातच आज दुपारच्या सुमारास एक बारदाना कारखाना आहे त्याच्या गोडाऊनला आग लागली। त्याच्यानंतर गुडाखू फॅक्टरी आणि मित्तल ट्रेडर्स यांच्या गोडाऊनला भीषण आग लागलेली आहे। अग्निशमन विभागाच्या वतीने ह्या आग विझवण्यासाठी सरतीचे प्रयत्न आता सुरू आहेत। 50% आग आतापर्यंत आटोक्यात आलेली आहे। सुदैवाने या घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही आहे। मात्र जे कंपनी मालक आहेत त्यांचे लाखो रुपयाचे नुकसान आतापर्यंत या आगीमध्ये झाल्याचे प्रथमदर्शनी समोर आलेले आहे। प्रज्ञा, ही आग नेमकी कशामुळे लागली काही कळू शकलंय का? प्रज्ञा, या आगीचं कारण अद्यापर्यंत तरी नेमकं स्पष्ट झाले नाही। मात्र गेल्या काही दिवसांपासून जर का बघितलं तर विदर्भात उष्णतेची लाट आहे, सातत्याने पारा वाढतो आहे आणि अशातच आगीच्या घटना वाढत आहेत। फुलचूरमध्ये 2 दिवसांपूर्वीच एका बारदाना कंपनीला आग लागली होती आणि ती घटना ताजी असताना आज पुन्हा एकदा या ठिकाणी 3 गोडाऊनला आग लागली आहे आणि याच्यात नेमकं कारण काय आहे ते अद्यापर्यंत तरी समोर आलेलं नाही। प्रज्ञा, देवेंद्र, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।